खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागानं दिली। माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आत्ताच समोर आलेली आहे। आज शनिवारी थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्याचा आदेश आत्ताच बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेला आहे। तुम्ही सुद्धा आत्ता याताच तुम्हाला बातमी पहिल्यांदा आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी फक्त या 8 बँकांमध्ये आणि या 10 जिल्ह्यांमध्ये आज शनिवारी लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत। आता या 10 जिल्ह्यातले लिस्ट आणि 8 बँकांची नावे तुम्ही आदितीताई तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे। या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं जिल्हा असेल तर तुमच्या खात्यावरती आज नक्की हप्ता येणार आहे। जुलै महिन्याचे जशा प्रकारे 1500 रुपये बँकेत आले तशा प्रकारे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी 3000 रुपये मिळणार रक्षाबंधनच्या दिवशी। परंतु तुम्हाला लाडक्या बहिणींनो फक्त 1500 रुपयेच मिळणार। सर्व लाडक्या बहिणी नाराज होत्या, त्यामुळे सरकारने ही बातमी लाडक्या बहिणीला आता तातडीने ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये देण्याचे ठरवलेले आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% आता डीबीटीचं बटन दाबून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळी 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडे डीबीटीचे बटन दाबलेलं आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये तुम्हाला आज 8 बँकांमध्ये 100% मेसेज येणार आहे। आज शनिवार आहे। या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता झटपट म्हणजे लवकरच या महिन्याच्या खात्यावरती या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% व्हावे लागणार आहेत। म्हणजे आता सुरुवात झालेली आहे। काही लाडक्या बहिणींना आता मेसेज सुद्धा आलेले आहे। तुम्हाला सुद्धा आज येणार आहे। या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना आता 100% लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयाचा मेसेज येणार आहे, मोबाईलवरती दिसणार आहेत। आता तुम्हाला बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही पण बातम्या ऐकल्या असाल की अनेक लाडक्या बहिणींना अपात्र होऊ लागलेले आहेत। तुम्हाला साईटच्या अनेक लाडक्या बहिणींना हप्ता यायचा बंद झालेला आहे, परंतु तुम्हाला आलेला असेल तर तुम्ही पात्र असाल। ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता येण्यास बंद झालेला आहे त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं गेलेलं आहे। मग आता नेमकं ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्वांना मिळणार का, याबद्दल महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रपरिषदेमध्ये सांगितलेले आहे। सर्व लाडक्या बहिणींना आज शनिवारी दिनांक लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता 100% या लाडक्या बहिणींना जमा होणार आहे। या महिन्यामध्ये या 10 जिल्ह्यांना 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाचे वार्ड महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेला शब्द आता लवकरच पाळणार असे सांगितलेले आहे। आणि सकाळी डीबीटीचे बटन दाबून आता त्या ठिकाणी महिलांच्या खात्यातील पैसे जमा होऊ लागलेले आहेत। बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होऊ लागलेले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तिकडे तुमच्या लाडक्या बहिणींनो, भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून तुमच्या खात्यावरती आता 1500 रुपयाचा लाभ देण्यास सुरुवात केलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेच्या पैशाचा मेसेज येणार आहे। तासांमध्ये तुमच्या परिस्थितीत लाडक्या बहिणींनो तुमचा हप्ता 100% जमा होणार आहे। जशा प्रकारे तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे तसाच ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होऊ लागणार आहे। परंतु जुलै महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा सर्वच बहिणींना हप्ता मिळणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। जर तुम्हाला घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच आधार कार्ड तुम्ही बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे। आणि आता लाडक्या बहिणींनो एक प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे आता मोठाच प्रॉब्लेम झालेला आहे।
देखील एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी सोडलेला, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी प्रॉब्लेम असा झालेला आहे की तातडीने 2 ते 3 कामे तुम्हाला लवकरच करावी लागणार आहेत. कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लवकरच आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला 100% हे कामे लवकर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहेत. कोणती कामे करावी लागणार आहेत तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तसेच तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लवकरच लिंक करून घ्या. आपलं पिवळे व केशरी रेशन कार्ड घरामध्ये असेल तर सर्व कुटुंबातील लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर रेशन कार्डची एक KYC करून घ्यायची आहे. पोस्टाचं खातं असेल तर, स्टेट बँकेचं खातं असेल तर, महाराष्ट्र बँकेचं खातं असेल तर सर्व लाडक्या बहिणींनी कोणत्या एका बँकेमध्ये असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला आता जुलै महिन्याचा हप्ता जर असेल तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी इथे प्रॉब्लेम होणार आहे. कुठली कामे करावी लागणार आहेत सर्व लाडक्या बहिणींनी बघा. आज शनिवारी आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जिल्ह्यातल्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता 100% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वेळेमध्ये आता हप्ता येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता 100% पैसे जमा होणार आहेत. आणि एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले ऐका. 14वा हप्ता देण्याचा शुभहस्ते झाला आणि त्यामध्ये जवळपास 86 लाखापेक्षा जास्त आज तोही लाभ मिळाला. त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ते जमा झाले असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. हे तुम्हाला विश्वास पटत नसेल तर ऐकलेलं आहे आत्ताच. परंतु तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये, पोस्टामध्ये असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, अशा बँकांच्या खात्यामध्ये तुम्हाला आता 2 ते 3 कामे करून तुम्हाला 100% लाभ मिळणार आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. माहिती नाराज झालेले आहेत. रक्षाबंधनाचे गिफ्ट तुम्हाला 1500 रुपये मिळणार होतं, परंतु लाडक्या बहिणींना सरकारने 3000 रुपये देण्याचे ठरवलेलं होतं. परंतु सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेला पैसे आता लाडक्या बहिणींचं DBTचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, या 10 जिल्ह्यातल्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरच ही 4 कामे करून लाडकी बहीण योजनेचा 100% लाभ मिळवायचा आहे. आणि अजून पण तुम्हाला या ठिकाणी घेऊन गेलेले नाही. त्या ठिकाणी म्हणजेच कोणत्या ठिकाणी बघा. घरातील सरसकट लाडक्या बहिणींनी आपल्या कोणत्याही हप्त्याची तर आपल्या रेशन कार्डची KYC केली नसेल, आधार कार्डची KYC केली नसेल, अशा कामे सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. आणि या राज्यातल्या 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी या 10 जिल्ह्यांमध्ये सोडण्यास सुरुवात झालेली आहे. या बँकेच्या खात्यामध्ये सर्वच महिलांना मिळणार आहेत. यासाठी महत्त्वाची 2 ते 3 कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपयेचा आज पाहिजे असतील तर नेमकं काय करावं लागणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे ती कामे नक्की करायची आहेत. सांगितलेली कामे सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर केली तर चालेल, नाहीतर त्या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे बघा. सर्व लाडक्या बहिणींनो, आता ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि ज्या लाडक्या बहिणींकडे घरामध्ये 4 व्हीलर आहे आणि घरामध्ये सरकारी पेन्शनधारक व सरकारी नोकरीवर आहेत, अशा लाडक्या बहिणींच्या कुटुंबातील नागरिक असतील तर त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत होत्या, परंतु सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता गरजू आणि गरीब महिलांना मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यास स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डवरती थोडी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून नक्की घ्यावी लागणार आहे. राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींची अशा अनेक चुका झालेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डवरती एक नाव आहे, आधार कार्डवरती एक आहे, अशा प्रकारे असे कामं चुकले असतील तर ती लवकरात लवकर दुरुस्त करून घेण्यास मॅडमनी सांगितलेलं आहे. तरी
तुम्ही जर तुमचे असे कामं चुकले असतील तर त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. 10 जिल्ह्यातल्या या लाडक्या बहिणींना आता शनिवारी 100% आता लवकरच हप्ता मिळणार आहेत. आता सर्व लाडक्या बहिणींना, राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना आता 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरच जमा होईल. आज 100% होणार असे सांगितलेलं आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज रात्री 12 वाजेपर्यंत 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहेत. आता 2 ते 3 कामे कोणती आहेत बघा. आपलं आधार कार्डवरती नाव व्यवस्थित असणं गरजेचं आहे, रेशन कार्डवरती असणं गरजेचं आहे आणि बँकेच्या खात्यावरती. ज्या लाडक्या बहिणींचं एक बँकेच्या खात्यावरती एक वेगळंच नाव आहे, आधार कार्डवरती एक वेगळंच आहे आणि रेशन कार्डवरती एक आहे. हे 2 ते 3 कामे लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायचे आहेत. राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींची नावे व जन्मतारीखा चुकलेली आहेत. त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ही दुरुस्त करून घ्यायची आहेत, नाहीतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. असे अनेक लाडक्या बहिणींच्या चुका झाल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि राज्यातल्या कोणत्या बँकांमध्ये 100% पैसे जमा होणार आहेत नक्की पहा. मित्रांनो, आता लाडकी बहिणींनो बघा, पहिली बँक आहे, लक्ष देऊन बघा. तुम्हाला या 8 बँकांमध्ये 100% खातं असेल तर ही कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहेत. राज्याच्या लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या 10 जिल्ह्यांमध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज वितरित करणार आहे. आता पहिली बँक आहे बघा, पहिली बँक आहे ICICI आहे, HDFC बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे, पोस्ट ऑफिस बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब अँड नॅशनल बँक आहे आणि इको बँक आहे. या सर्व बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज लगेच पैसे जमा होणार आहेत. अशी घोषणा बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये 100% सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष देऊन बघा, सर्व लाडक्या बहिणींचं पैसे जमा होणार आहेत. आता कोणती 10 जिल्हे आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये कधी सोडणार आहेत हे नक्की पहा. आता आपण जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा. पहिला जिल्हा आहे बघा, लातूर आहे, अकोला आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, ठाणे आहे, बीड आहे, नंतर बुलढाणा आहे, नांदेड आहे, सोलापूर आहे आणि सांगली. या जिल्ह्यांमध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे DBTचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरातच लवकर पैसे जमा होणार आहे आणि बँकेंना सुद्धा आदेश दिलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होतील. राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणारच आहे, परंतु आज या 10 जिल्ह्यांमध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. राज्यातल्या लाडक्या बहिणींची ही 2 ते 3 कामे महत्त्वाची राहिलेली आहेत, तरी त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींचा आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज येत नाही, त्या लाडक्या बहिणीने आपला मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे आणि आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या 1500 रुपयेचा मेसेज 100% येणार आहे. तरी ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्या लाडक्या बहिणींनी नक्की घ्यायचा आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.